नमस्कार माझ्या मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आहे सॅटर्डे. आपण चाललोय अशा एका लोकेशनवर जिथं ऑलरेडी पूर्ण गाव जाऊन आले आणि फायनली आपण त्या ठिकाणी चाललो आहोत. चला जाऊयात त्या भारीतल्या लोकेशनवर, मजा येईल. आणि बाकी पोरं थांबल्यात बाहेर, पटकन जायला लागेल. चलो 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 चलो. पोरं थांबलेली आहेत बाया 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 बाया. पोरं तर पोरं आहेत तिथं आहेत अगं पोरं तिथं तर थांबलं तर पोरं की रे. 5:17 झाले. 5 वाजता यायचं होतं पण असं उशीर झाल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो. मला कळत असेल. इथं पोरं बसलेली इथं बघू शकता. ही पोरं फुल राडा करतात. म्हणतोय हा बिर्जेसाठी थांबलोय घराखाली. बिर्जा काय म्हणतोय? सायलीसाठी थांबलाय. ऋषासाठी थांबलोय घराखाली. आता म्हणलं एक काम करत तुम्ही दोघे जाऊ दे. एन्जॉय एन्जॉय. अरे आलं की वा वा. अरे ठीक आहे. तर आता टाकी फुल केलेली आहे. आता बघूयात किती किलोमीटर जाईल. पंपावर आहे. इकडं ऋषीजींचं पण भरून झालेलं आहे. बापरे ऋषी. तर मित्रांनो, आता आपण थांबलो पिरंगूटमध्ये. तेलचं पेट्रोल पंप आहे. हे बघा, ऋषिकेशला प्रेशर आलता आणि ही गाडी चालवतोय ऋषिकेश. तर आता इथून जवळपास जास्त नसेल, 2 किलोमीटरच्या आसपास. 2 तासाच्या आसपास असेल. तर तिथं आपल्याला जायचं. बघत राहावं, एन्जॉय करा. आणि इकडं ब्रिजेस गेलाय. काय हे सिलेक्टमध्ये खायला आणायला. सकाळचे 7 वाजलेले आणि मस्त गार वारंही लागत होतं. कारण आम्ही होतो तामिनी घाटात. खूप मज्जा येत होती भावांनो. चला तर आता थांबूया आपल्या आवडत्या स्टॉपला. आणि आपण थांबलोय नाश्त्याला. नाश्ता इथं आता पोहे वगैरे ऑर्डर केले. हे बघा, इडली. देवांची इडली खायला लागलं. घ्या 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 पटापटा घ्या. परिणितजी घ्या. तुला पास्ता पाहिजे का? नाश्ता करून झालं की आपली आवडती गोष्ट केली. ट्रायपॉड काढला, एका जागेवर सेट केला. बाईक मस्त घेऊन आलतो. जे बघून आलतो व्हिडिओ तशाच पद्धतीने व्हिडिओ काढायचे होते हे डोक्यात होतं. उभा राहून, बसून, चालून, इकडं तिकडं बघून फ्रेममध्ये येणार आणि असे फार व्हिडिओ झाले. फक्त ह्याला फोटो काढायचे आहेत, व्हिडिओ काढायचे आहेत, पण त्याला हेच माहिती नाही चावी कुठं लावतात. आता ह्याचं कसं करायचं? हा ह्याचं कसं करायचं? ए भेटली का चावीला? ए केली. मस्त. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहेत 7:45 आणि एक स्पॉट आहे तिथे थांबलो आम्ही. इकडं बघा, हे देवा आहे, प्रणित आहे, विजेश आहे, अजिंक्य तिकडं टोपी घालून आहे आणि गर्दी जास्त आहे. जसं की आज सॅटर्डे असल्यामुळं गर्दी तर 100% असणार आहे. आणि मला असं वाटतंय की
थोडं वातावरण वाटत नाही, म्हणजे जे आहे ते सांगतो. लय गार आहे जरा, वारं जरा खूप जास्त लागतं. आता इथून तर जरा गर्दी खूप आहे असल्यामुळं थोडा वेळ तर लागतोय. इकडं आता ऋषी पण आला आहे बाईकवर, त्याच्या मजा येते आज. जो सगळी पोरं असल्यामुळे जरा जास्तच मजा येते. विषय कसा झाला आता, तेव्हा गेला एकदम पुढं नेहमीसारखा आणि आम्ही ह्या 3 गाड्या म्हणजे इथंच आहे. देवाला आता फोन लावला चाललं पण इथं रेंज नाहीये, रेंजचा प्रॉब्लेम. देवा बघू ऐको, देवाला फोन लाव. हा देवा, बाकरे सरकार फोन उचला. हा हॅलो, अरे कुठे द्यावा? अरे त्या कुंडलिकाला टर्न मारतो तिकडे जायची, तू कुठे आहे? अरे काय लग्न आहे काय तुझं? एवढ्या पुढे थांबलंय राव, थोडं डोकं पाय राव. अरे एक नंबर आता मजा आहे. माझ्या बरोबर बसला होता ब्रिजेश आणि मी त्याला सांगत होतो तूही बोल, पण आवाजच येत नव्हता कारण लाल परी जी होती ती आपल्या साईडनं खूप थोडत होती, त्याच्या वारं तर खूप लागत होतं. असा विषय होता. तर मित्रांनो, आता आतला रस्ता आहे हा. इथं फोटोशूटगार चालू आहे. ह्याचे लय नाटकी चाललेत, मगाचपासून पाहतोय. फोटो तर काही टाकत नाही नुसते. तिथं अजिंक्य पण भारी वाटते त्या गाडीवर. ब्रिजेशजी तुमचं काय? माझा पण काढ. अरे तुझं येईल. अरे हाय नाही, तुझा पण येईल. हे ठेवू काय? ठेव. काय आता काय करतो, ही गाडीलाच आपल्या गरीबाच्या असं केलंय. देवा तुझा फोटो काय? देवाचा पण फोटो सेशन चालू आहे. मस्त वाटते, वातावरण एक नंबर आहे. जास्त गरम पण नाही, जास्त गार पण नाही वाटत आहे. चला, मी पण थोडाफार फोटोशूट घेतो करून. तर हा होता आतला रोड जो आम्हाला नेणार होता अकोला व्हॅलीला. तर आम्हीही बोलत चाललो की काय ती डोंगर, काय ती झाडी, काय ती रस्ते, वा वा. आणि ब्रिजेशलाही दाखवत होतो. तेवढ्यात देवा गेला. तर चला आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवतो कुठून तो टर्न तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ बघा. तर आपण ह्यावाल्या मार्गाकडून आलोय आणि इकडे एक मार्ग येतो. हा बोर्ड दिसेल सावधानचा. त्या सावधानच्या बोर्डची इथून लेफ्ट घ्यायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. हा मेन स्पॉट आहे. याच्याकडे लक्ष ठेवून इकडे जायचं. हां, इकडंच जायचं. इकडे या. परफेक्ट. सॅटर्डे असल्यामुळे गर्दी तर असणारच, हे डोक्यात घेऊनच चालू होतं. आमच्यासारखे ही सर्व बाहेर पडले होते आणि बरेचसे बायकर ग्रुप्सही आले होते. रस्ता कच्चा असल्यामुळं धूळ बरीच उडत, त्यामुळे तोंडावर हातच ठेवायला लागत होता. मास्क घातलेला तरीही तोंडावर हात ठेवूनच चालवायला लागत होता. तसंच पुढं चालत राहिलो जवळपास 15 किलोमीटर. मग पोचतो आपण 15 किलोमीटर नंतर ह्या लोकेशनवर. तर तो जो डोंगर दिसत आहे त्या डोंगराकडे बघत तुम्हाला जायचं आहे. त्या डोंगराच्या बघूनच जायचं ते. वा माझा तो पावसाळ्यात सगळं पाण्याने भरलेलं असतं. पुढे आल्यानंतर एक पाण्याची टाकी लागते. त्या पाण्याच्या टाकीपाशीच मामा थांबलेले असतील. तिथं आम्हीही थांबलो. बाकीचाही ग्रुप दुसरा होता. मग तिथं मामांना 30 रुपये पर बाईक दिली आणि मग आम्ही निघालो पुढच्या मार्गाकडे. सिमेंट रस्ता तर लागला, तर पण तो काय जास्त वेळ काही नव्हता, कारण ह्याच्यापेक्षा तर भयंकर रस्ता पुढे होता. एकदम कच्चा रस्ता, अगदी कच्चा. एकदम हळू चालवायला लागणार होती ह्या रस्त्यावरती. रस्ता तर बघू शकता, कारण स्पीड 30च्या वर काही जात नव्हती. इथून 5 किलोमीटर आत जायचं होतं आपल्याला, जे लागणार होते जवळपास एक 20 ते 25 मिनटं. तर असा हा रस्ता होता. वर खाली वर खाली वर खाली, आबडधोबड.
एन्जॉय करा तुम्ही, बघा. प्रचंड धूळ आहे, प्रचंड. धुळीचं साम्राज्य हे, पूर्ण धुळीचं साम्राज्य. आता आपल्याला जर स्पीड स्लो करायचं, कारण आपले जे मित्र परिवार आहे त्यांच्या अंगावर पण धूळ उडत आहे. आत्ता मला कळलंय, म्हणजे आपल्याला त्यांच्या अंगावर धूळ उडून द्यायची नाही, त्यासाठी स्पीड स्लो करायची. इथून इकडं का इकडूनच चला, मेन रोडच घ्या. आपली गँग कुठे आहे? देवांची कुठे आहे? देवांची माग आहे, त्याला थांबायला हवा. हा थांबलेले घेऊ का बस तू दिसशील ना. जायचं सहलीला, जायचं सहलीला. पोरांना थोडा हळू, पोरांना. लागलं नाही ना? लागलं नाही ना? अरे देव आहे का? लगा नाही ना? लगा नाही ना? अरे घेर सुरू वाचलं रे. पाना आहे का? पाना रस्ता लय घाण खराब आहे. ए ती घासेल बघ गाडी, ती सगळं बघ. हा त्याला सांग उतर, त्याला सांग घासती का बघ गाडी. ती खालून सांग तिथून घासती का बघ ती गाडी. मी बरोबर हे टाकून देतो. परफेक्ट अनालिसिस. अरे किती धूळ उडते बावळा टाकत. ए जा घे, चल जाऊन दे चालू आहे रे. ए ब्रेकवर पाय ठेव. अण्णा अरे इथं किती असं डेंजरस उतरली, जरा बघ थोडं. कुछ भी हो सकता है इधर. अरे 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 थोड़ा हैंडलिंग करना इज इम्पोर्टेंट. थैंक यू, लॉट्स ऑफ लव गाइस. चलो 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 देवांजी चलो. राहताच टाकीवर येतोय डायरेक्ट. बस चल तिथपर्यंत बस. अरे चल तिथपर्यंत. अरे बस तू. आपला जहाज नीट न्यायचा आपण आता. तो समोरचा पॉइंट आहे. अरे हे काय तोच तर पॉइंट आहे. एक नंबर आहे. चला चला चला. इथं काहीतरी सीन झालेला आहे. मगाशी एक जण पडला आणि आता एक जण आय थिंक सो ती समोर जी दोघं आहेत ती घसरायला लागली. दे 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 धक्का. मागे घ्या आणि पुढे जाऊन दे. आता आम्ही पण जाणार. तिकडून घे ना, इकडून घे.
जायचा आता परत करायचं का तुम्ही ती त्या रोडला केलं पाहिजे होतं उतारायला असं असतं पोचलोय आम्ही जायचंय का हे धूम करायचे का फायनली आपण पोचलो आपल्या लोकेशनवर अकोला व्हॅली. तर हा होता तिथला टेबल पॉईंट. तिथं जाऊन आपण गाडी पार्क केली आणि फायनली पोचलो. अतिशय चांगला हा सफर आहे. मस्करी नाही करत. फक्त त्या डोंगराला लक्षात ठेवा डोक्यात. ते एकच डोंगर आहे त्याच्यात नवी तेवाला. येस आता अख्खा फिरून आलो आहे आपण. कारण तिथून तिकडं फिरून यायचं फक्त तेवढं लक्षात ठेवा. बाकी एकदम क्वालिटी. चला मस्त मस्त आला. फोटोज व्हिडिओज घेतले इथं. आता चलो बॅक टू पवेलियन. भूक खूप लागली हवा. दरी 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 एक नंबर इकडं. दरी अतिशय भारी. दरी अतिशय भारी. आणि ही आपली गाडी. हो मस्त. चला अरे एकच मिनिट. हे बघा परनीतजी आणि देवांजी उलटा मोबाईल पकडून फोटो काढत आहेत. वाव. चलो लय भूक लागली आता. हा आहे तो पॉइंट. इकडे बघा गाड्या लावायला वगैरे आहे. एवढं पण नाही आहे. तिकडं त्यांची फोटोग्राफी चालू आहे. मस्त. वाव मस्त मस्त. इकडून येतं आता व्हिडिओ काढत आहेत. आणि इकडे देवांजी आणि भूषणजी आहेत. मस्त. आणि ही आपली गाडी. वाव. येस आलो. गाडीला स्टार्टर मारला आणि मीही निघालो व्हिडिओज आणि फोटोज काढायला. उभा राहून बसून मस्त चालवली गाडी तिथंही थोडीफार. आणि मग एका झाडाखाली सावलीत आम्ही सर्व बसलो आणि तो एक टाईमलॅप्स शॉट घेतला. जवळपास अर्धा तास बसून बोललो वगैरे आणि मग पुढे निघालो. तर ह्या सावलीत आता आम्ही बसलेलो. बाकी बरंचसं ऊन आहे इकडं. खूप ऊन आहे इथं. कोण एवढी जण नाही आहेत. सकाळी जास्त लवकर असतात पोरं. हे आपली पोरं चाललेत चौघं. इकडे ह्यांनी गाड्या लावल्यात. हे बघा ही वाली. येस ही एक आणि इकडे एक गाडी. आणि मी आणि ब्रिजेश एका गाडीवर. ब्रिजेश गाडी चालवतोयस? चला मजा आली. मस्त एन्जॉय केलं. आता इथून न्यू लोकेशन आम्ही शोधत आहोत. असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही आहे. कारण इथं आमचं बजेट संपलेलं आहे. त्यामुळे एन्जॉय युअर लाईफ, एन्जॉय युअर डे. तरी मी याच्यानंतर व्हिडिओ काढतो. अजून व्हिडिओ काढतो. Insta360 मधनं व्हिडिओ काढून अपलोड करतो. ओके चला. ऊन लय लागायला लागले. ते भुशेचा आवाज किती येतोय रे. फुल फुल जोरात बोलतोय. चलो. तर मित्रांनो रामकृष्ण हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहे. पुणे कॅम्पमधलं नाही तर लोणावळ्यातलं. प्रणितजी कसं वाटतंय तुम्हाला? मला आजचा राईड कशी वाटली? पण तू काय काय लोकांना सोडून आले. जसं की तसं की तुझ्या राहू दे नको बोलू. तू बोल. तेव्हा कसं वाटलं तुला राईड? घेऊन जात झाली नक्की. मला बरोबर वाटतं तू त्यांना घेऊन फिरायला गेला. काय एवढंच? ब्रिजेश मागं बसून कसं वाटलं ब्रिजेश तुला? ब्रिजेश मागं बसून कसं वाटलं ब्रिजेश? भूषा तुला कसं वाटलं? आज एन्जॉय केलं का भूषा? तू सुट्टी होती तुला. तुझ्यासाठी आम्ही हे सॅक्रिफाईस केलं एवढं. नव्हतं करायचं. काय प्रॉब्लेम नव्हता. ऋषी तुला कसं वाटलं? दुपारचे 2 वाजलेले आणि आम्ही निघालो परत रिटर्न बॅक टू पवेलियन. मस्त मजा आली. एक नंबर होतं लोकेशन. फक्त ऊन होतं आणि रस्ता थोडासा खराब होता. बाकी राईडला तर लय भारी वाटलं. कारण 3-4 जण होतो आणि मध्ये आधी काही शूट नाही केलं. हे एवढेच शूट होते. डायरेक्टली घरी जाऊन शूट केलं. मित्रांनो जस्ट पोचलो. आत्ता वाजलेत बरोबर दुपारचे 4 आणि हे बघा जस्ट पोचलो. जस्ट
मजा आली, एक नंबर राईड होती. डायरेक्ट जेवलो लोणावळ्याला पोचल्यानंतर. जसं मी ते व्हिडिओ टाकलेला आत्ता जेवायचा, तिथून काही शूट नाही केलं, डायरेक्टली घरी आलो. लय दमलेलो. आता मस्त पडी टाकायची, आंघोळ करायची, पहिली गोष्ट आंघोळ करून मग झोपायचं. तर मित्रांनो, भावांनो, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि कमेंट करा. मी सबस्क्राईब म्हणणार नाही, व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा. धन्यवाद.